नमस्कार. काय दिसलं ते मी सांगते. आज आम्ही गेलो होतो राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज. तर तिथं गेल्यानंतर आम्हाला खूप काही प्राणी दिसले, खूप काही बघायला भेटलं. तर एंट्री फी ही 60 रुपये होती. आम्ही तिकीट्स घेतले, ऑनलाईन तिकीट काढू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्ही तिथे पाहिली रानमांजर पाहिल्यानंतर आम्ही शेकरू पाहिलं. तिथं काही पाणी आळशीच होते, कंटिन्यू झोपलेलेच होते. त्याच्यानंतर आम्ही पाहिला बिबट्या. त्याच्यानंतर पाहिला आम्ही जंगलात वाघोबा फिरून दमल्यानंतर पाण्यात जाऊन बसले. त्याच्यानंतर आम्ही हरण पाहिली, सांबर पाहिलं, त्यांची भांडणं पाहिली, त्यांचं प्रेम पाहिलं आणि त्यांचं खाण्याची वेळ झाली होती म्हणून ते जेवण करत होते. त्याच्यानंतर तिथं हातांचे खूप वेगवेगळे प्रकार होते, ते पण आम्ही पाहिले. आणि आम्ही बघितला मग लबाड लांडगा. ते दोघं मित्र पळतच होते. हा बघा कसा आला आणि गेला असा हा कोल्लोबा करत होता. नंतर आम्ही पाहिला जंगलाचा राजा सिंह. त्याला बघण्यासाठी खरंच खूप भयंकर तिथे गर्दी जमा झाली. त्याच्यानंतर गेलो आम्ही हातीराजांकडे आणि हातीराजा मस्त आंघोळ करत होते. त्याच्यानंतर आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे हरण बघितले, त्यांचे खूप मोठे मोठे शिंग होते. आणि त्याच्यानंतर आम्ही बघा हे नौटंकीखोर बघितले, अस्वल. ते दोघं एवढे छान खेळत होते, खरंच खूप सुंदर असे खेळत होते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो स्नेक पार्कमध्ये आणि तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे साप पाहिले. त्याच्यामध्ये विषारी साप होते, बिनविषारी साप होते, त्याच्यामध्ये कासव होतं, मगर होता, वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे साप होते तिथे. धामण होती, कोब्रा होता आणि सगळ्यात मोठा असं म्हणजे तिथे अजगर होतं. आणि ते अजगर म्हणजे त्याची काच सोडत होतं, त्याच्यामुळे ते खूप सुस्तावलं होतं आणि ते झोपलं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे कासव होते, स्टार कासव होता, पाण्यातला कासव होता, जमिनीवरचा कासव, खूप वेगवेगळ्या प्रकारचे कासव होते. त्याच्यानंतर आम्ही पाहिला ग्रीन इग्वाना. इग्वानाचे 2 प्रकार होते आणि हा त्याच्यामध्ये सर्वात मोठा इग्वाना होता. आणि साप तर खरंच खूप सुंदर पण होते आणि तेवढेच ते डेंजरस पण होते. काही साप तर कळतही नव्हते, त्यांचे जे रंग होते ते झाडाच्या खोडासारखे किंवा झाडाच्या पानासारखे असे होते. आणि मगरमच्छ पाहिली तरी कळतच नव्हती ही जिवंत आहे का स्टॅच्यू आहे, ही पूर्णपणे झोपूनच होती. मग आम्ही पाहिलं जंगलामधला राजा म्हणजे नागोबा. आणि त्याच्यातले तर झोपूनच होते, अर्धे तर झोपूनच होते त्याच्यामध्ये सगळे. खूप एन्जॉय केला. नक्की तुम्ही विजिट करा, लहान मुलांनाही घेऊन जा.